बदनाम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे। जय हो घरेलू कामगार के सम्मान में, घरेलू कामगार के सम्मान में घरेलू कामगारांची बदनामी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई झालीच पाहिजे। कामगारांची मानहानी करणाऱ्या कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे। नहीं चलेगी नहीं चलेगी। पुढे बघा तुम्ही काय करता। तुम्ही ऑनलाईन हे जे ऍप सुरू केलेलं आहे ती आमची बदनामी करू नका। तुम्हाला लोकांना काम द्यायचं असेल, तुमच्या पोट भरायचं तर तुम्ही करा, पण आम्हा घरेलू कामगारांना नको। गेले कित्येक वर्ष घरेलू कामगार सन्मानाने जगण्यासाठी लेबर ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन करतात, कामगारांचे अधिकार मागतात, ते चोरी करण्यासाठी। आम्ही चोर नाही आहोत हे त्यांना सांग हे आज माझा व्हिडिओ बनवून टाका सगळीकडे। आम्ही चोर नाही आहोत, आम्ही सन्मानाने जगण्यासाठी कामगारांचे अधिकार मिळावे, प्रत्येक बाई कामगार म्हणून जगावी आणि तिला पीएफ पोरात येऊन तिने सन्मानाने जगावं। याच्यासाठी आम्ही गेले कित्येक वर्ष लेबर ऑफिसचे फॉर्म भरतो, संघटना युनियनचे फॉर्म भरतो, सभासद बनतो। हे सगळं कशासाठी करतो? आम्ही पत्रकार परिषद घेतो, कामगारांसाठी काय काय नाही करतो। हा जागृत होण्यासाठी की सरकारने त्यांना कामगार म्हणून मानावं, असंघटित आणि या व्यवस्थेचं, या कॉर्पोरेट व्यवस्थेचं, या सिस्टमचं हे धोरणच आहे की जे दलित आहेत, जे मागास आहेत, जे आदिवासी आहेत, जे वंचित आहेत, या सगळ्यांनी आपली इनोसेन्सी म्हणजे आपली प्रामाणिकता ही दाखवायलाच पाहिजे। म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलं ना की खरे 10 पैकी 3 घरकामगार हे गुन्हेगारी बॅकग्राऊंड असलेले निघतात। असं बोलण्याची हिंमतच कशी होते? कारण आपण ज्या तबक्यातून येतो त्या तबक्याबद्दलचा माइंडसेट, मेंदूतला विचार तोच आहे की हे सगळे गुन्हेगार आहेत, कारण हे मागास आहेत, हे खालच्या तबक्यात आहेत। म्हणून आपल्याला आपण संघटित होऊन एकजुटीने दाखवणं गरजेचं आहे की आम्ही जरीही खालच्या तबक्यातले असलो तरी आम्ही कामगार आहोत आणि ह्या सगळ्या कंपन्या आमच्या जीवावर आम्हाला प्लेस करून स्वतःच्या पोळ्या भाजतात, स्वतःचे टर्नओव्हर उंचावतात, ब्रँडेड कंपन्या म्हणून इंटरनेटवर रिलीज होतात। त्या कोणाच्या जीवावर? तर आपल्या सगळ्या श्रमिकांच्या जीवावर। त्यामुळे ह्या कंपन्यांची पोळी भाजून द्यायची नाहीये हे आपण इथे ठरवायचंय आणि आपण एक घोषणा देऊ, अरे लढेंगे लढेंगे। ज्या पद्धतीने ही घरकामगारी एकत्र येते त्यामध्ये अशा प्रकारे व्यावसायिकता आणून या घरकामगार बहिणींमध्ये एक विभाजन आणि एक धुळी बाजूला त्यांचा प्रयत्न राहणार आहे। आज ती धुळी या प्रांतीय घरकामगार बहिणींना या उद्योगात आणून कामगारांमध्ये संघर्ष लावण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे, ती पहिल्यांदा आपण हाणून पाडली पाहिजे। दुसरा महत्वाचा मुद्दा जो सर्वात प्रकर्षाने या बाबतीत लक्षात घेतला पाहिजे, या बुक बाय बाई ऍपने फक्त घरकामगार बाया 3 बाया 10 पैकी चोरीच्या प्रयत्न असतात असं जाहीर केलेलं नाहीये। त्याने अतिशय घाणेरडा प्रकार केलेला आहे। त्यांनी अशा त्या करारामध्ये नमूद केलेलं आहे की घरकामगार बाई कामावरून निघाली की तिची पर्स तपासायचा अधिकार त्या मालकाला दिलेला आहे। दुसरी गोष्ट अशी
की ज्या मालकाला जर ज्या पद्धतीची बाई उपलब्ध पाहिजे त्याने सांगितलं मला ही बाई नको, तर एक बाई नाही 3 बाया पाठवण्याची पद्धत त्या कंपनी ठेवलेली आहे. हा 3 बाया काय प्रकार आहे? हा 3 बाया काय प्रकार आहे? एका कामासाठी 3 बाया पाठवायची काय गरज आहे? म्हणजे तो आपला रंग, तो आपलं शरीर, तो आपली नजर, आपला अंग बघूनच त्या पद्धतीने व्यवहार करायचा कंपनी सूट देत नाही ना. कळलं मी काय सांगतो ते? हा हलकटपणा आहे आणि हा हलकटपणा आमची घरकामगार बाई त्यांच्या तगड्या मोडल्याशिवाय सोडणार नाही. आम्ही त्याला खाजवून सांगतोय ही सुरुवात आहे आणि या सुरुवातीला राज्यशासनाने लक्षात घ्यावं. राज्यशासनाने हे लक्षात घ्यावं की आज जी घरकामगार बहीण बसलेली आहे ही 2008 साली तिने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून या राज्याला तिच्यासाठी कायदा करायला भाग पाडलेला आहे. ही घरकामगार बाई आहे. तिने देशामध्ये 2011 साठी तिला आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेमध्ये घरकाम हे काम आहे आणि सर्वांचं काम आहे आणि घरकाम हे कामगार आहे हे बोलायला लावलेलं आहे, जगाला बोलायला लावलेलं आहे. तुम्ही या घरकामगार बाईच्या नादी लागू नका आणि त्या कंपनीला पाठीशी घालू नका. जर तुम्ही या कंपनीला पाठीशी घालाल तर आम्ही या कंपनीला काय तुम्हालाही राज्याच्या सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण आता या पद्धतीचा एक लढा जाहीर करतोय. या आमच्या आत्मसन्मानाचा, हा आमच्या घरकामगार बहिणीच्या श्रमाचा, हा आमच्या घरकामगार बहिणीच्या सुरक्षेचा लढा आहे आणि या लढाईमध्ये आम्ही जराही हायगाय करू देणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीच्या हल्ल्याला तोंड दिल्याशिवाय आणि नेस्तनभूत केल्याशिवाय सोडणार नाही. मी आता सर्व घरकामगार बहिणींना एक शेवटची विनंती करतो, आवाहन करतो की या घरकामगार बाईला, ज्या आपल्या घरकामगार बहिणीला अशा पद्धतीने या भूकबाई बाई कंपनी तत्सम इतर कंपन्यांनी एक व्यवहाराची दिशा ठेवलेली आहे ती हाणून पाडण्यासाठी आज त्यांना आपण इथे जोडे आणणार आहोत. जोडे आणायचे आणि बाईच्या सहकार्य कोणतं इथे आणावं आणि सगळ्या घरकामगार बहिणी या चपलाने मारा. या जोड्याने आणण्यासाठी झालो आम्ही इकडे.